तर म्हणले 13 कोटी म्हणजे एक एक कोटी जप झाला की एक एक स्थान शुद्ध होत जात. म्हणजे तुम्हाला जर रोग असला तर रोग बरा होतो, पैसा मिळत नसला तर पैसा मिळतो. महाराजांना मी असं विचारलं की ही कुंडली तुमचं प्रारब्ध दर्शवते, आणि जर प्रारब्ध अटळ आहे तर राम नाम घेतल्याने ते प्रारब्ध टळतं का? महाराज म्हणले ज्यांनी हे सांगितले चूक आहे. काय होईल तर म्हणले तुम्ही तनुस्थान म्हणजे रोग भीक देहाचे सगळे हे, तर म्हणले 1 कोटी जप केला तर रोग राहील पण रोगाचं दुःख होणार नाही म्हणले त्याला. किती बरोबर आहे बघा. धनस्थान पैसे मिळेल तर समाधान राहील म्हणले, ज्याला पाहिजे तेवढा पैसे मिळेल, हे त्याचा परिणाम आहे. म्हणजे वासना त्याची क्षीण होत जाईल, देहाकडे पाहण्याची दृष्टी त्याची नाहीशी होईल, ते सगळं बदलणार नाही. तसं असतं ना तर सत्पुरुषाला देह दुःख आलंच नसतं.